जय श्री कृष्ण. किती अंत पाहत आहे, किती अंत पाहतो सरकार. या शेतीचा वाटा झालेला आहे. ऊपर वाला कोस रहा है तो नीचे वाला उस पे मट्टी डाल रहा है. मला तर हेच नाही कळत, ज्या जनतेने ज्या मुख्यमंत्रीला निवडून दिलं, जे शेतकरी आज शेतात कामं करून सकाळपासून राबू आपलं घामाचं पाणी करून त्या शेतात अन्न पिकवतो आणि स्वतःचा पोट भरून सुद्धा तर या देशाला जगवतो, तरी या सरकारांना शेतकऱ्यांची कीव का नाही येत. बिचारा शेतकरी बँकेतून जरी कर्ज काढला, जरी पाण्या पावसाने वादळ उधाळ सारांनी शेताचा नासोडा किती होतो. बिचारा शेतकरी कर्जबाजारी होऊन जातो. स्वतःचा पोटाला कमी करून तो शेताच राबतो. या सर्व गोष्टी या शेतामध्ये घडतं. आज जर मुख्यमंत्रीला जर 5 तास जर शेतामध्ये काम करायला लावलं तर करणार का? नाही करू शकणार. शेतकरी म्हटलं त्या देशाचा पोशिंदा आहे आणि पोशिंदाला जर तुम्ही नाकारत असेल तर हा तुमच्यावर तर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. असा शासनाने नियम तर कधीच नाही काढणार असणार. कारण की ज्या भारतामध्ये कृषीप्रधान देश संबोधला जातो, त्या कृषीप्रधान शेतकरीला जर आपण असे वागवणूक करत असणार तर आपल्याला एक लाजाची आणि खाली मान टाकण्याची वेळ तुम्ही स्वतःच्या हातानं करून घेतलेले आहेत. आज सरकार जातीवादाच्या याच्यामध्ये लढतात, जातीवाद करतात. पण जातीवाद न करता फक्त एक माणुसकीचा जर धर्म निभावला, सगळ्यांना समान वेतन दिलं, सगळ्यांना समान तराजूमध्ये जर एकाच तराजूमध्ये जर तोललं तर सगळं व्यवस्थित होणार असं मला वाटते. आणि शेतकऱ्यांना खरंच त्यांना कर्जमाफी करून द्यावं असं मला वाटते. बच्चूभाऊ कडू आज जे पण काही शेतकऱ्यांसाठी लढत आहेत ते चांगल्यासाठीच लढत आहेत. आणि देवाभाऊ जे म्हणत आहेत, आता बच्चूभाऊ कडू आता मुंबईला चालले. मुंबईला याची गरज नव्हती ना. बच्चूभाऊला जे जनतांनी जे निवडून दिलं आहे, तर तुम्हाला एवढं माहिती करायला पाहिजे का तुम्ही जनतासमोर या, जनतासमोर आश्वासन द्या का आम्ही ह्या गोष्टी करून राहिलो. ह्या गोष्टीला शक्यता आहे, या गोष्टी शक्यता नाही आहे. ज्या गोष्टी तातडीने करू शकता, लवकर करू शकता, तर ह्या गोष्टी तुम्ही जनतेसमोर करून द्यायला पाहिजे होतं. कारण की तुम्हाला पार्ट्या करण्यात, पार्टीमध्ये जाण्यात, कुणाच्या फंक्शनमध्ये जाण्यात तुम्हाला तिथं वेळ भेटतो आणि जनतांसमोर यायसाठी तुम्हाला वेळ नाही राहत. हे तर गलत आहे ना. असं करू नका सरकार. तुम्ही या सर्वांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीचे जो तुम्ही राजे आहेत, तर राजेचे प्रजांकडे लक्ष नसली तर मग प्रजा तरी काय करणार. मग शेतकऱ्यांनी असं करायला पाहिजे की शेतकरी आपल्या स्वतःच्या पोटासाठीच कमवावं. जेवढं धान्य असेल तेवढं आपल्या घरी आणि आपल्याच घरचं जेवढं खाद्यधान्य आहे बस तेवढंच करावं. तेल तर शेतकऱ्यांना काढताच येतं, निघतेच. तेलाच काय मोठी गोष्ट नाही. स्वतःच्या घरी स्वतःच तेल निर्माण करू शकतात, कच्चा तेल निर्माण करू शकतात. त्यात काही मोठी बाब नाही आहे ना. आजकाल छोट्या मशीना पण निघल्या आहे, साऱ्या गोष्टी करू शकतात. पण असं नाही करत ना शेतकरी, आहे ना. थोडा शेतकऱ्याचा विचार करावा असं मला वाटते. आणि मुख्यमंत्र्यांना माझं एवढंच म्हणणं आहे का शेतकऱ्यांचं थोडंसं कर्जमाफ करून द्यायला पाहिजे. आणि जे बच्चूभाऊ कडू जे करत आहे ते चांगलंच करत आहात. आणि जे तुम्ही निर्णय घेणार
मुख्यमंत्री साहेब की तुम्ही शेतकऱ्याच्या हिताचाच निर्णय घेणं एवढा मला अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीकृष्ण.